नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप आय हॉस्पिटल सांगली. मला बऱ्याचदा असं लोक प्रश्न विचारतात की मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर कुठला त्रास असा असतो की जो कॉमनली तुम्ही ऑब्झर्व करता आपल्या पेशंटमध्ये. ज्यावेळी आम्ही मोतीबिंदूचे ऑपरेशन करतो तर आमच्या असं लक्षात येतं की जवळजवळ 90 ते 95% रुग्णांना कुठलाच त्रास होत नाही आणि आठवडा महिन्यामध्ये ते त्यांच्या पूर्वीच्या कामाला लागतात आणि ऑपरेशन झालंय हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही, इतके सुरळीत त्यांची वाटचाल असते. परंतु आम्ही पाहतो की 5 ते 10% लोकांना डोळ्याचा कोरडेपणा होणे हे आजकाल दिसून आलंय मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर सुद्धा. आता याचे म्हणजे परिणाम काय असतात रुग्णांना, तर बऱ्याचदा त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा काही दिवस डोळ्याला जळजळ होणे असं वाटू शकतं. काही रुग्णांना थोडंसं टोचतंय किंवा काहीतरी खुपतंय असं वाटू शकतं. काही लोकांना हा जो त्रास होतो तो पहिल्या काही आठवड्यात होतो आणि त्यानंतर कमी होतो. काही लोकांना आणखी काही आठवडे किंवा काही महिने हा त्रास थोड्या प्रमाणात राहू शकतो. तर आम्ही ज्यावेळी पाहिलं की याची कारणं काय आहेत, कारण आम्ही सगळ्याच रुग्णांचं ऑपरेशन त्याच पद्धतीनं केलेलं असतं, छोट्या छिद्रातूनच केलेलं असतं आणि तरी सुद्धा काही रुग्णांनाच असा त्रास का होतो आणि ह्याच्यामध्ये काही ऑपरेशनचे काही प्रॉब्लेम असतात का, की म्हणजे डॉक्टरांकडून काही चूक झालेली असते का. तर आमच्या असं लक्षात आलं की बेसिकली आम्ही जरी सगळ्या रुग्णांचं ऑपरेशन त्याच पद्धतीनं केलं असलं तरी जी बेसिकली हिलिंग प्रोसेस असते, म्हणजे जी भरण्याची प्रोसेस असते ती प्रत्येक रुग्णाची वेगवेगळी असते आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा याच्यावर परिणाम होत असतो. त्याच्यातले काही महत्त्वाच्या गोष्टी या आहेत की त्या रुग्णाचं स्वतःची हेल्थ किंवा निरोगीपणा कसा आहे, डोळ्याची हेल्थ कशी आहे. ज्या रुग्णांना आधीपासून डोळ्याला थोडासा कोरडेपणा असतो, डोळ्याच्या पापण्यांमध्ये ज्या ग्रंथी असतात ज्याला मी मिबोयन ग्लँड्स म्हणतो, या थोड्याशा ब्लॉक असतात. ज्यांना इतर काही आजार असतात, जसे ज्यांना डायबिटीस आहे किंवा तो कंट्रोल नाही होत आहे किंवा कोलेस्ट्रॉल वाढलाय, बीपी आहे, इतर काही गोळ्या औषधं चालू आहेत, सतत पित्ताचा त्रास आहे, ज्यांची झोप व्यवस्थित नसते, त्याच्यामुळे त्यांची झोप न झाल्यामुळे डोळे हे थोडेसे त्याला त्रास होत असतो. काही लोकांना काही विटॅमिनच्या डेफिशियन्सीज असू शकतात, जसं विटॅमिन डी डेफिशियन्सी असू शकते, थायरॉइडचा प्रॉब्लेम असू शकतो. तर अशा कारणांमुळे या रुग्णांना थोडासा जो हिलिंग प्रोसेसमध्ये थोडासा वेळ लागू शकतो. परंतु सगळ्यांचीच हिलिंग प्रोसेस काही दिवसांमध्येही पूर्ण होत असते. ऑपरेशन नंतर जर तुम्हाला अशा प्रकारचा काही त्रास जाणवत असेल तर त्याला बऱ्याचदा आम्ही लुब्रिकेटिंग ड्रॉप्स देतो, ज्याच्यामुळे डोळ्याला थंड वाटतं आणि टोचण्याचं आणि दाहाचं प्रमाण हे कमी होत जातं. अर्थात काही लोकांना हे ड्रॉप्स जास्त काळ वापरावे लागू शकतात. त्याच्यासाठी काही आम्ही विटॅमिन सप्लिमेंट सुद्धा देतो, ज्याच्यामध्ये विटॅमिन डी आहे, ओमेगा 3 आहे, ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यातले जे ऑइलच्या ग्रंथी आहेत त्या पूर्ववत व्हाव्या, डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण वाढावं. काही लोकांना आधीपासून संधिवात असतो, त्यांना अशा लोकांमध्ये डोळ्याचं पाण्याचं प्रमाण सुद्धा ऑपरेशन नंतर काही काळ कमी होण्याची शक्यता असते. त्यासाठी काही विशिष्ट ड्रॉप्स असतात ज्याच्यामध्ये आम्ही डोळ्यातलं पाणी वाढवण्यासाठी मदत करतो. आम्ही बऱ्याचदा ऑपरेशन करायच्या आधी सुद्धा हे चेक करत असतो की या रुग्णाला काही प्रमाणात ड्रायनेस आहे का. अर्थात हे सगळ्याच रुग्णांमध्ये आम्हाला आधी आढळतं असं नाही, कारण बऱ्याचदा हा ड्रायनेस हिडन असू शकतो आणि तो मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर त्याचं थोडंसं प्रमाण जास्त होऊ शकतं. अशा वेळी त्याला काही थेरपी सुद्धा उपलब्ध आहेत, जशी IPL थेरपी. त्याच्यामध्ये आम्ही लाईटच्या साह्याने डोळ्याच्या फापण्याच्या कडांना शेक देतो आणि त्याच्यामुळे डोळ्यातलं ऑइलचं किंवा तेलाचं प्रमाण वाढायला लागतं आणि हा होणारा त्रास हळूहळू कमी होतो. बऱ्याच रुग्णांना अशी एक गैरसमजूत असते की हे जे टोचणं आहे, जळजळ आहे किंवा मला त्रास होतोय ऑपरेशन झाल्यानंतर, याचा अर्थ काहीतरी मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्येच बिघाड झालेला आहे. तर बऱ्याचदा असं कुठलंही कारण नसतं, त्यांना दृष्टी चांगली असते, परंतु हे टोचण्याचं किंवा जळजळ होण्याचं प्रमाण हे या हिलिंग प्रोसेसच्या स्लोनेसमुळे होत असतं आणि हळूहळू जशी जशी हिलिंग प्रोसेस इम्प्रूव्ह होईल, ज्याला आम्ही विविध सप्लिमेंट ड्रॉप्स याच्या साहाय्याने मदत करतो, तशा पद्धतीनं हा त्रास हळूहळू कमी होऊन जातो. त्यामुळे यासाठी कुठलीही घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. थोडासा आपल्याला शरीराला या प्रोसेससाठी वेळ द्यावा लागेल. धन्यवाद.